नमस्कार, मी सोनल. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं टेक विथ सोनलमध्ये. तर आता तुम्हालाही तुमचं मतदार यादीतलं नाव जर शोधायचं असेल तर ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये अगदी एका मिनिटामध्ये शोधू शकता. तर ते कसं शोधायचं हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करून जा. तर सर्वात आधी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरती जायचे, ECI नेट सर्च करायचं आहे. समोर जे काही ॲप्लिकेशन दिसत आहे ते तुम्हाला आता इथे डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता ऑप्शन खूप सारे आहे. तर खाली ते 4 नंबरचा जो ऑप्शन आहे, सर्च युअर नेम इन वोटर लिस्ट, याच्यावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. तर इथे समोर तुम्हाला इथे 4 ऑप्शन येत आहे. सर्च युअर नेम इन वोटर लिस्ट, तर मग सर्च बाय वोटर ID और इपिक नंबर, मग तुमचं जर काही मतदान कार्डावरती जो तुमचा मतदार क्रमांक आहे तो तुम्ही इथे टाकू शकता आणि तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही हे पाहू शकता. त्यानंतर सर्च बाय डिटेल्समध्ये इथे तुम्हाला तुमचं पूर्ण नाव, मिडल नेम, त्याचबरोबर तुमचं रिलेटिव्ज फर्स्ट नेम, रिलेटिव्ज लास्ट नेम, तुमचं करंट एज, डेट ऑफ बर्थ, तुम्ही मेल आहात का फिमेल आहात, तुमचं स्टेट काय, डिस्ट्रिक्ट काय, हे सगळं सिलेक्ट करायचं आहे, सर्च करायचं आहे आणि तुमचं जे काय यादीमध्ये नाव आहे ते तुम्हाला इथे दिसणार आहे. त्याचबरोबर सर्च बाय मोबाईल, तर मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे, तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक OTP येईल आणि त्यानंतर तुमचं जे काही मतदार यादीतलं नाव आहे ते तुम्हाला इथे समोर दिसेल. त्याचबरोबर सर्च बाय बार अँड QR कोड, तर QR कोड स्कॅन करून सुद्धा तुम्ही इथे करू शकता. जे काही तुमचं मतदान कार्ड आहे त्याच्या पाठीमागे एक QR कोड दिलेला असतो, तो QR कोड तुम्ही इथे स्कॅन करू शकता आणि जे काही तुमची पूर्ण डिटेल आहे ते तुम्हाला इथे येऊ शकते. तर मग अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमचं मतदार यादीतील नाव तुमच्या मोबाईलमध्ये फक्त एका मिनिटामध्ये शोधू शकता. तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन असेल तर बेल आयकॉनला प्रेस करून चॅनलला सबस्क्राईब मात्र करून जा. असेच महत्त्वाचे अपडेट आणि नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील.